जनता पार्टीचे लोक यांनी मागे पुढे पाहिलं नाही। आज आपण पाहिलं संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी 100 वर्षाचे पुतळे त्या निमित्तानं समुद्र किनाऱ्यावर त्या निमित्तानं उभे आहेत, पण त्याला काही झालं नाही। पण 8 महिन्यामध्ये या पुतळा त्या निमित्तानं पडला, ही आता आपल्या सर्व महाराष्ट्रातील या देशातील लोकांसाठी अतिशय दुःखाची गोष्ट। पण हे सरकार आपल्याला सध्या माहित आहे, सध्याचं सरकार, उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आम्ही त्यांच्यावर त्यांच्या खांद्याला लावून काम करत होतो। याच भारतीय जनता पार्टीच्या, याच आपल्या नागपूरच्या, काय नाव त्याचं, हा टरबूज, याच महाराष्ट्राच्या, याच आपल्या नागपूरच्या टरबुजाने एका आमदाराला 50 कोटी देऊन आमचं सरकार पाडलं। आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ईडी सीबीआयची भीती दाखवून त्यांना तिकडे गेले, सरकारमध्ये सामील झालेत। उद्धवजी ठाकरे चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम करत होते, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा निर्णय घेतला की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। आज सध्या काय चालू आहे, गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रातील जनता फक्त फोडाफोडीचं राजकारण पाहत आहे। काय महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही? महागाईचा प्रश्न आहे आपल्या समोर। आज पाहिलं, खायचं तेल, गोडं तेल 20-22 रुपयांनी महाग झालं प्रति लिटर। मोठे मोठे उद्योग जे आपल्या मिहानमध्ये, नागपूर जिल्ह्यात येणार होते, वेदांत फॉस्कॉन, टाटा एअरबस, सॅफ्रॉन, हे उद्योग तिकडे गुजरातला गेले। पण या भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्यांनी सांगितलं नाही की हे उद्योग नरेंद्र मोदी साहेब गुजरातला नेऊ नका। हे जर उद्योग आपल्या नागपूर जिल्ह्यात आले असते, महाराष्ट्रात आले असते, तर 4-5 लाख आपल्या युवकांना काम मिळालं असतं। पण हे काम या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलं नाही। आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे। आपल्याला माहित आहे, गेल्या मागच्या वर्षी कापसाला भाव नाही, त्याच्या मागच्या वर्षी कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। तुम्ही आठवा, 3 वर्षापूर्वी जेव्हा उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा कापसाला 12,500, 13,000, 13,500 भाव या ठिकाणी आपल्याला मिळाला होता। पण या सरकारने, या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मागच्या वर्षी 6,000 भाव दिला, 6,500 पर्यंत भाव दिला, मागच्या वर्षी तेवढाच भाव दिला। सोयाबीनची 30 परिस्थिती, संत्रा मोसंबीची 30 परिस्थिती। हे सरकार आपल्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। हे सरकार एकच सांगतो, बीजेपीचं एकच धोरण आणि शेतकऱ्याचं मरण, ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवा। आपल्याला माहिती आहे, मी महाराष्ट्राचा गृह